पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बोला सासूबाई। हा बोला सुनबाई, काय म्हणताय? फोन केला होता? हो, आठवण आली तुमची। बोला काय म्हणताय? मी बरी आहे, तुमचा पाय बरा आहे का? बरं आहे बरं आहे। आय कसली काळजी करतेस ग? असं नाही मावशी, तुम्हाला अंथरुणावर असं आडवं पडलेलं पाहिजे सवय नाहीये ना, कसं तरीच होत होतं। वाड्यात आम्ही आलो तर किती लगबग असते तुमची, कधी रांगोळी काढत असता, कधी सडा घालत असता, कधी काहीतरी खायलाच करत असता। त्यात मी लगेच तुम्हाला बघायला सुद्धा येऊ शकले नाही, म्हणून अस्वस्थ वाटत होतं। अगं किती विचार करत बसते, सूज उतरली आता आणि हळूहळू वळवता सुद्धा येईल पाय, दुखणंही कमी झालंय बरं का? बरं झालं, औषधं घ्या वेळेवर। हो घेते घेते। चला आता ठेवू का फोन? आणि काही लागलं तर लगेच कळवाल ना मावशी? नाही, मी आणि सौरभ वाड्यात राहत नसलो म्हणून काय झालं, मी लगेच येईन, सांगाल ना? हो कळवते। बरं, ठेवू फोन? हो ठेव ठेव, चल बाय। हाय, तुलाच फोन करणार होते। अरे वा, एकदम खुश दिसतेस वारी। का? मी खुश असू शकत नाही का? माझा मूड छान असू शकत नाही? बरं ऐक, मी ना आत्ताच एका टुरिझम साईटवर एक ऍड पाहिली आणि माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय। आपण फिरायला जाऊया का कुठेतरी? हो पण हनीमूनचा प्लॅन वन डेचा करायचा म्हणजे चल काहीतरीच काय, आपण दोघच नाही सगळेच वन डे ट्रिप साठी जाऊया का? म्हणजे माई मावशी, आप्पा, वल्ली, सच्चू, राधा, तू, मी सगळेच। सर तुम्ही मध्ये सगळ्यांना एक मेल मार्क केली होती एका ट्रेनिंग प्रोग्रामची, पण तू हे सगळं का विचारतोयस? मला पण हवंय ते ट्रेनिंग सर। बहुतेक तू मेल नीट वाचलेली दिसत नाहीये। हे ट्रेनिंग आपल्या ऑफिसमध्ये नाही होणार आहे, मुंबई आणि बँगलोर ब्रांचमध्ये। अर्थात आपल्याकडे सुद्धा काही सेशन्स असतील, पण त्यासाठी शनिवार रविवार यावं लागेल ऑफिसला। मला माहिती आहे सर, पण मला करायचं आहे ते ट्रेनिंग, कारण ट्रेनिंग कंप्लीट झालं की प्रमोशन होईल आणि प्रमोशन झालं की पॅकेज वाढेल। अरे आत्ता कुठे तुझा संसार सुरू झालाय पटवर्धन, मग अशा वेळेला मिस अनामिकांना वेळ द्यायचा की शनिवार रविवार ऑफिसला येत बसायचं? काय झालं, बोलत का नाहीये? सांग ना। हा नाही नाही, जाऊया, जायला काय जाऊया, फक्त जरा कामं सुरू आहेत ना म्हणून। काय रे पट्या, कामं तर नेहमीच असतात, एक दिवस आपल्या माणसांसाठी काढायला नको का? बरं वाटेल सगळ्यांना, आपल्या माणसात वेळ घालवला की कसं फ्रेश वाटतं, हो की नाही? तिला आता एक्स्ट्रा कामाबद्दल काही सांगितलं तर मूड ऑफ होईल। सांग ना, बोल काहीतरी। हो हो जाऊया ना, वन डे ट्रिपला जायला काय, जाऊ शकतो। बरं ठीक आहे। बरं ऐक ना, मी तुला हे सांगायला फोन केला होता की आज थोडी कामं जास्त आहेत, मला यायला थोडा उशीर होईल आज। हा हो का? बरं बरं, हरकत नाही, ठीक आहे। मी ठेवू फोन? तू सांग सगळ्यांना ट्रिपचं, काही हरकत नाही। हा बाय। ऐक ना पट्या, पट्याला माई मावशीचं सांगायला हवं, पण आता कधी? राधा चल, उशीर होतोय, पटकन आले।
हो राधाबाई चला. नील आले, हातात सामान आहे, 2 मिनिटं दे. हो राधाबाई. एक तो उगीच असत. हा तू काय लाईन मारतोयस का? हो. हो काय? सोड ना मला. सोडू. हो ना. दादा सामान बाकी आहे अजून. बावळटेस का? तू बावळतेस. अशा वेळेला लादायचं असतं. अच्छा, हे बघ मला लाजता येत नाही आणि आता तुला ते ऍडजस्ट करावं लागेल. बघ, अनामिकांनी सांगितलेली औषधं घेतलीस म्हणून लवकर बरी झालीस की नाही तू? आता बरी आहे ग, काही नाही. चला तर मग मी डिक्लेअर करते की मावशींचा पाय बरा झालाय. मावशी काय झालं ग? तू अशी पाय वगैरे वर करून दिवाणावर का बसलीस? अरे ते हे म्हणजे नाही, मी असा विचार करत होते आता या वयात काय ट्रिपा बिपा नको रे. तुम्ही सगळेजण जा ना, मजा करा. या वयात? अगं या वयात म्हणजे असं काय वय झालंय ग तुझं? आणि या वयात काय? तुम्हाला सांगतो काकू, घरात कोणाची मंगळागौर असली किंवा अगदी आसपास कोणाची मंगळागौर असली ना, सगळ्यात पहिला ठेका मावशी धरते. इतका सुंदर डान्स करतेस तू. तू अगं पार्टीची जान आहेस. तू प्रत्येक समारंभाची जान आहेस. तू आलं पाहिजे. मावशी आली नाही ना, मी जाणार नाही. यायला पाहिजे की नाही सांग? बरोबर. म्हणजे काय? मावशी आल्या नाही तर जमणारच नाही. काय रे, नको रे असं करू. जा ना तुम्ही. काही नाही, तू आली नाहीस तर ट्रिप कॅन्सल. ए, उगीच माझ्यामुळे सगळ्यांचा हिरमोड करू नका. जा ना तुम्ही सगळे. बरोबरच आहे त्याचं. तुम्ही नाही तर कुणीही जाणार नाही. काय रे, जा ना तुम्ही सगळे. मी इथं जाणार आहे रे बाबा. मला झेपतात ट्रिपावर. तू तर काही बोलूच नकोस आई. तू तर आमच्या तरुणांपेक्षा जास्त फिरत असतेस. वा काकू वा. बघ शिक जरा मैत्रिणीकडून. हा, तिचं जरा सगळं वेगळं आहे. हा, काही वेगळं वगैरे काही नाही. आता तू उगाच काहीतरी हिला अशी ऐकणार नाही. एक काम करू, ही ट्रिपला यायला नाही म्हणते का? हिला उचलून घेऊन जा. उचलतो मी. काहीतरी काय. अरे देवा पट्या, प्लीज आता विचारू नकोस या गोळ्या कसल्या ते. अय्या विचारा विचारा, गोळ्या कसल्या ते पटकन विचारा. या गोळ्या कसल्या? या माझ्या गोळ्या आहेत. नाही, तुझी औषधं मला तोंडपाठ आहेत. या नेहमीच्या गोळ्या नाही आहेत. या गोळ्या कसल्या? अरे हा, अरे मी काल ते कपाट साफ केलं ना, त्याच्यात होत्या. जुन्या गोळ्या आहेत रे, ठेवायच्या राहिल्या ना. अरे तुम्ही सगळे अजून इकडेच बसलात? मी बाहेर किती वेळ थांबले होते. माझे पाय दुखायला लागले. आता चला ना लवकर. सॉरी सॉरी. अरे अरे चला लवकर, उशीर होतोय ना. चला लवकर चला. ए कुणी हसायचं नाही हा आमच्या आप्पांनी. आप्पा कसले हँडसम दिसताय तुम्ही. अप्पा मस्त. चल हसू नको. चल बरं, मी जरा सामानाचं वगैरे बघ. चल वली ये. चल आले आले. चला चला. आले आले मी. हे बघा फडकी अशीच ठेवली आहेत. माई मावशी तुम्ही पण ना. हॅलो, रिया मॅडम कुठे आहात तुम्ही? अरे लवकर या ना, आता निघायची वेळ आली तरी तुम्ही लवकर या. अगं चला ना
लवकर, आम्ही केव्हाच्या बसलोय गाडीत. हा बोलवते लेट करता ते. ए चला यार, सगळे लेट होतोय गाईज, प्लीज. ऐक ना माझा एक फोटो काढ ना गाडी बरोबर प्लीज. हा ऐक ना राधा, अजून ट्रिप सुरू पण नाही झाले, तुझं काय फोटो तू काय लहान आहेस का? गाडी बरोबर काय फोटो? कधी नव्हतं जुगाड केलास ना गाडीचा हा बरं आपण एक सेल्फी काढू चल. काय फोटो काढताय? या या सचिन दादाच्या बॉस. या काय करताय तिथे? ह्या काय करतायत म्हणजे? मी बोलवले यांना. तू बोलवलंस? हो. तुला काय वेड लागलाय का? कोणी सांगितलं आगाऊपणा करायला? सचू, कुठली पद्धत आहे बोलायची? हॅलो, कशा आहात तुम्ही? ठीक, तुम्ही कशा? मी पण मस्त आहे. हॅलो हॅलो भाऊजी, ते काय आहे ना, मी बोलवलंय यांना. अहो आता तुम्ही मला सांगा, ह्या आपल्यासाठी एवढं करतात. त्यांनी सचिनला प्रमोशन दिलं, मग वाड्यात काही लागलं तर त्या लगेच धावून येतात. आणि कशा त्या तशा एकट्या असतात ना, म्हणून मी म्हणलं की आपण सगळे ट्रिपला चाललोय तर बोलूया ना त्यांना. पण तुला सांग, पण नाही, मी काही चांगलं करायला गेले ना की हे माझ्या अंगावर ओरडतात. म्हणजे मी सगळं यांनाच विचारून करायचं. यांना न विचारता काही केलं ना की ओरडायलाच लागतात माझ्या अंगावर. नाही नाही, चांगलं करायचा प्रयत्न करते मी काहीतरी. वल्ली वल्ली वल्ली, शांत. तुझं काही चुकलेलं नाहीये, इतकं काही मोठं आकाश कोसळलं नाही. तू काही चुकीचं वागली नाही, बरोबर केलंस. रियाचा काय संबंध फॅमिली ट्रिपशी? आणि ते वल्लीला माहिती असतं ना. अरे ऐका ना, चला ना प्लीज, उशीर होतोय. चला 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 चला. अरे काय झालं? चल, मी इथे बसते. आप्पा तुम्ही जागा. बसतो ना तिकडे. तिकडे नको, तू रिया मॅडम बरोबर गाडी बस. मी कसं बसू त्या गाडीत? मी नाही बसणार, मी इकडे चालतो. काय करतोयस तू? हे बघ, आता मी बसल्यावर काही जागा पण राहणार नाही आणि खूप सामान पण आहे गाडीत. म्हणून सांगते मी, तू रिया मॅडम बरोबर बस. तो येतोय. तू बस ना इकडे. काय करतोयस? लहान आहेस का? मॅडम आहेत ना ते तुझ्या. तू बोलवलंस ना, पण कशाला बोलवलंस मग? मी गेले असते त्यांच्याबरोबर बसायला, पण मी काय बोलणार त्यांच्याशी? तू किमान कामाचं तरी काहीतरी बोलू शकतोस ना. खड्ड्यात गेले ते काम. 3 जण मावतात त्या गाडीत मागेच. सचिन, आपण बोलवलंय ना त्या पाहुणे आहेत ना त्या. तू बोलवलंस? त्यांना एकटं पाडणं बरोबर नाही, कळलं ना? सचिन, बसतोयस ना? हा बसेल हा तुमच्या बरोबर. रिया मॅडम, लिपस्टिक छान आहे. नाही म्हणजे तुम्हाला खूप छान दिसतेय. खूप महागाची असेल ना? हा म्हणजे असं बाहेर जाताना कसं छान लिपस्टिक लावल्यावर एकदम मस्त वाटतं ना. आणि मी कधी लिपस्टिक वगैरे काही वापरलीच नाही ना. आता आम्ही बाहेर चाललोय तर तुला पण छान दिसेल. ट्रिपच्या निमित्ताने का? अगं धन्यवाद. हा हिला वाटतंय माझा नवरा गप्पा मारणार आहे रस्त्यात तिच्याशी. ही काय वेडी नाही आहे. माझ्या नवऱ्याला इतक्या सहजासहजी तुझ्या बरोबर पाठवलंय, पण अख्ख्या रस्त्यात माझा नवरा एक शब्द सुद्धा तुझ्याशी बोलणार नाही. आली
करते बस. बघ आता पूर्ण सायलेन्स दिलाय मी तुला सचिन. काहीच बोलणार नव्हतात ना तुम्ही? मी गाणं लावते. It's going to be such a long ride, yaar. Such a random combination this is. I mean, come on, seriously. डायरेक्ट नको बोलू एवढं. ए काय इंग्लिश मध्ये बोलतेस? आम्हाला कळेल असं भाषेत बोल. ताई मी तुझ्याशी नाही त्याच्याशी बोलतेय. अरे पण आम्ही पण बसलोय ना गाडीत. असं बोल की आम्हाला सुद्धा कळेल. अगं पण तुमच्याशी बोलण्यासारखा विषयच नाहीये माझ्याकडे. तुम्ही नाही बोलत आहात. हा मग ठीक आहे, कोणीच कोणाशी बोलू नका. गाडी लाव. आली मोठी. लावतो. शांत राहा. लाव. पुढे बघ. काय हे सगळ्यात करण्याची परवानगी नाही आहे आमच्या समोर. हा मी तुझी परवानगी मागतच नाही. बॉयफ्रेंड आहे तो माझा. अरे अप्पा ही काय पद्धत आहे बोलायची? काय तू मोठ्यांसमोर आदराने कसं बोलायचं तुला शिकवलं नाहीये का? ताई एक मिनिट, याच्यात काय प्रॉब्लेम आहे तुझा? आपण 21st सेंचुरी मध्ये राहतोय की नाही? इयर 2022 चालू आहे की नाही? 2022 रुपये कसले? अरे रुपये नाही ताई, 2022 साल 2022 वर्ष चालू आहे की नाही? आम्ही डेट करतोय की नाही? हा बॉयफ्रेंड आहे की नाही माझा? मग हे मी कन्सेंशुअली चालू आहे ना. ए बाबा ते काही शब्द वापरू नकोस. तुम्ही दोघंही लांब राहायचा एकमेकांपासून. पण त्याला चालणार आहे. मी त्याचा गाल काय तू लांब राहा. तिकडे पोहोचेपर्यंत या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत, कळलं ना? तू समोर बघत राहणी. तू समोर बघतोय. अरे माझ्यासारखा बोला माहिती त्याला समोर बघ. अरे माझ्यासारखा मोठा माणूस इथं बसला आहे, जरा त्याच्या वयाचा तरी मान राखा रे. काय चाललंय तुमचं? अरे अरे अरे